नमस्कार. परिपूर्ण गृहिणीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण मराठवाडा स्पेशल झणझणीत असा भुर्का बनवणार आहोत. हा भुर्का तुम्ही चपाती भाकरीसोबत खाऊ शकतो, वरण भात असेल त्याच्यासोबत तोंडी लावू शकतो किंवा मग थालीपीठ, धपाटे, खिचडी, पुरी यासोबतसुद्धा हा भुर्का खूप खमंग लागतो. चला तर मग हा भुर्का कसा बनवायचा ते पाहूया. इथे मी इंडक्शनवर बनवत आहे, तर सुरुवातीला आपण हे चालू करून टेम्परेचर आपण सेट करून घेऊ. तर मीडियम टेम्परेचर मी इथे ठेवले आहे. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपण पाव चमचा मोहरी टाकून ही छान तडतडू द्यायची आहे. छान मोहरी तडतडल्यानंतर यामध्ये पाव चमचा जिरे टाकून घेऊ. जिरे देखील छान फुलले आहेत. इथे मी 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या बारीक असे कट करून घेतले आहे. अगदी थोडंसंच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे, जास्त लाल होऊ द्यायचं नाही. टेम्परेचर आपल्याला लो टू मिडियमच ठेवायचं आहे. आता थोडंसं परतून झालेलं आहे, तर यामध्ये आता 1 चमचा पांढरे तीळ टाकून घेऊ. त्यानंतर थोडीशी हिंग पावडर आणि बारीक कट करून घेतलेली थोडीशी कोथिंबीर यामध्ये आपण टाकून घेऊ. तर हे सर्व पदार्थ आपल्याला छान असे कुरकुरीत करून घ्यायचे आहेत. इथे मी भाजलेल्या शेंगदाण्याचा 2 चमचे कूट करून घेतलेला आहे. तर हे जास्त बारीक पण नाही आणि मोठाही नाही, थोडंसं मीडियम घेतलेलं आहे. चवीपुरतं थोडंसं मीठ टाकायचं आहे. गरम असताना तिखट करपून जातो, त्यामुळे थोडंसं कोमट झाल्यानंतर मग यामध्ये लाल तिखट पावडर टाकून आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर मी 2 चमचे लाल तिखट पावडर टाकून घेतले आहे आणि थंड झाल्यानंतर एका वाटीमध्ये मी हे काढून घेतले आहे. तर तुम्ही ही चपाती, भाकरी, पुरी, पराठा, भात कशासोबतही तोंडी लावू शकतो. तर हा झणझणीत असा भुर्का आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा.